चला जाऊया ना नर्सबाई, चला. नाही मला इथे थांबायचं नाहीये, मी सांगते तुम्हाला. मला सोडा, मला नाही. तुम्ही जा. तुम्ही जाऊ नका इकडे. काय झालं? मम्मा शांत हो. का बोलायचं नाहीये तुला माझ्याशी? हं, मी सख्खी मुलगी आहे की नाही तुझी? मग का भेटावं असं वाटत नाही तुला मम्मा? मला नाही बोलायचं तुझ्याशी. का नाही बोलायचं मम्मा, सांग ना. जस्ट लिव्ह मी अलोन. आय ऑलरेडी हॅव मम्मा. आणून नाही का टाकली तुला इथे एकटीलाच? आता इथे तुला कोणी भेटायला येणार नाहीये. येतं कोणी? हा निखिल यायचा नाही का, पण आता तोही येणार नाहीये. शट अप, अदरवाइज आय विल. यू विल व्हॉट मम्मा? तू मारणार आहेस मला? लहानपणी मारायचीच तशीच ना? चालेल मार. आत्ताही मी तुझा मार खायला तयार आहे. काय फरक पडतो त्याने? कशाला आलीस तू इथे? काही नाही ग, सहजच तुला भेटायला आले. पण बरं झालं तुला भेटायला आले ते. डॉक्टर अभ्यंकर भेटले मला. सांगत होते यू हॅव बीन अ व्हेरी गुड गर्ल. इनफॅक्ट ते तुला डिस्चार्ज वगैरे द्यायचं म्हणत होते. सिली मॅन. त्यांना हे कळत नाहीये की तुला डिस्चार्ज दिला तर मला किती प्रॉब्लेम्स होणार आहेत मम्मा. त्यांना ना काहीच कळत नाही अगं. पण तुला कळतं की नाही मम्मा? हो ना मम्मा? I just don't want to do this. पण काय करू तूच सांग. यावे महाराज. महाराज असं चोरून चोरून एकट्यानं खोलीत शिरू नये. श्रीपती तामण आणा, निरांजन लावा, उदबत्त्या पेटवा, गडावर तोफांची सलामी द्या, झेंडे फडकावा. महाराज आलेत. या महाराज. बा माझं डोकं दुखतंय खूप. हो का? मी रात्रभर काल ड्राईव्ह करत होतो. मी झोपलेलो नाहीये. गेले 4 दिवस आणि 4 रात्री मी झोपलेलो नाहीये. त्याचं काय? माणसाचं मन आणि पोट खराब असलं ना की झोपेचा असं लोचवतो बघा. तुमचं पोट बरं आहे ना? पायतान काढून कानफाटात हाणीन आता. ही काय पद्धत झाली बापाची बोलायची? अहो नवीन काय याच्यामध्ये? हा म्हणजे मला कळायला लागल्यापासून आपण असेच बोलतोय लाडानं. हो मला जाणवतंय ते. खूपच लाड केलेत मी तुझे आजपर्यंत. किती शेवटचं सांगतो तुला, ही सगळी तुझी थेरं इथं चालणार नाहीत. कसंही वागायचं, कुठे गायब व्हायचं. बापाला काही किंमत आहे की नाही? एक शब्द बोलू नकोस. कुठे होतास तू? होतास कुठे? कुठे होतास? अरे बोल ना. तोंडात लिंबू घातल्यासारखा का गप्प आहे? बोल ना काहीतरी. तुम्ही एकदा मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे फटाफट. प्रश्न क्रमांक 1,
कुठे होतात गेले 4 दिवस आपण महाराज? कोकणात. कोकणात? कोकणात काय काम होतं? काम होतं. काय होतं? तुमचंच काम होतं. माझं काय? इथे रोज ठणाणा करताना माझ्या मागे सून पाहिजे, सून पाहिजे, सून पाहिजे. त्यासाठीच गेलो होतो. जाऊ आता? हे माझ्या बापा, गावातल्या एखाद्या पोरीशी लग्न बिग्न करून आला की काय तू? बा, मी जर लग्न केलं तर तुम्हाला इन्व्हाइट करणार नाही असं होईल का? नाही ना? हा, मग गुड नाईट. परमेश्वर, लेखा, थँक्स दी. कशी आहेस? Good. You know what? There's some good news. What? डॉक्टर अभ्यंकरांचा फोन आला होता. आईची तब्येत खूप सुधारतेय. शी इज शोईंग अ लॉट ऑफ इम्प्रूव्हमेंट. तिला डिस्चार्ज सुद्धा मिळणार आहे. म्हणजे ट्रीटमेंट चालू राहील पण तिला तिथे राहायची गरज नाहीये. Isn't it great? Is it? लेखा, कधी आला होता फोन त्यांचा दी? काल संध्याकाळी. का? Then let me show you something. लेखा काय आहे? कोणी केलं? मम्मानं. मम्माने? त्यात तिची काही चूक नाहीये. ती चूक माझीच आहे. मी ठरवलं होतं मम्माला भेटायचं नाही म्हणून, पण शेवटच्या दिवशी नाही राहवलं गं. मम्माच्या इतक्या जवळ जाऊन तिला न भेटताच परत येणं मला पटत नव्हतं. ती म्हणून मी सॅनिटोरियमवर गेले तर जस्ट लुक व्हॉट मम्मा हॅज डन टू मी. लेखा, यू मीन आईने हे केलं? या दी, शी ट्राईड टू स्ट्रँगल मी. तिने माझा गळा आवळून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला ती. आणि एका क्षणीनं मी सुद्धा प्रतिकार करणं बंद केलं. मी असा विचार केला की मला जन्म देणारी आईच जर माझा जीव घेणार असेल तर जस्ट डोंट वॉन्ट टू लिव्ह. मला नाही जगायचं. लेखा, मला कंटाळा आलाय माझ्या आयुष्यात. लेखा रडू नको राजा. लेखा प्लीज डोंट क्राय. दुखते का ग खूप? लेखा प्लीज डोंट क्राय. सोपान, तू जिवंत आहेस? येळे कमी आहे, कामाला येत.
जेवायला वाढत होते, पण तुझं झालं की सांग मला, मग वाढते. पूनम, मी पीत नाही आहे. इनफॅक्ट मी ठरवलं की आजपासून नाही प्यायची. मी जस्ट उचलून कपाटात ठेवत होतो बाटली. तुझं बरोबर आहे पूनम. भूतकाळाच्या सावल्यांमधून बाहेर पडून नव्यानं जगायला हवं मला. गेल्या काही दिवसात खूप वाईट वागलोय मी तुझ्याशी. नाही ते बोललो. आय एम सॉरी. नाही बाळ, बाळ तू पुन्हा एकदा उभा राहतोयस, हेच खूप आहे माझ्यासाठी. ज्याच्या डोळ्यात मी कधीच निराशा पाहिली नव्हती, ज्याला भरभरून आयुष्य जगायचं होतं, ज्या बाळावर मी प्रेम केलं होतं, तो बाळ त्यातला मी कितीसा उरलोय मला माहित नाही पूनम. पण पुन्हा एकदा शोध घ्यायचा आहे. कदाचित सापडेन मी स्वतःला. एक सांगू बाळ, नको ना वाचूस निखिलची डायरी. जर तुला त्याच्यामुळे त्रास होणार असेल तर राहू दे पूनम, राहू दे ती समोर. प्रकाशाकडे पाहण्याचं बळ हवं असेल तर वेळोवेळी अंधारात डोकावून पाहायला हवं माणसाने. एनिवे, वाढतेस ना, भूक लागली मला. पार्वती परत आले. इंदू, माहिती आहे मला, आणि ती कोण आहे हेही मला माहिती. कोण आहे? शुभ्रा, आदिनाथची बायको शुभ्रा. इंदू, ही गोष्ट तुला सांगण्यासाठी काय काय खस्ता खाल्लेला आहे. माझ्या मनातली आग अजून तरुण आहे. 60 वर्षापूर्वी होती तेवढीच तरुण आहे, पण शरीर थकलं ग, थकलं. तरी कसं बस ओढत आलो तुझ्यापर्यंत. इंदू, तुझ्यापर्यंत आलोय. माहितीये मला सोपान, मला माहित होतं तू आहेस. तू असं मध्येच सोडून जाणार नाहीस मला. मृत्यूशी भांडून परत येशील तू माझ्यासाठी.
आगीतनं तू वाचलास कसा? त्या कारच्यामुळं खोल झाला. पुढे येऊ नकोस. पुढे आला तर जीव घेईन मी तुझा. पुढे येऊ नको. अरे वाचलो खरा, पण पुढे काय करायचं हा सवाल होता. वाड्यावरून निघताना अंगावर फाटके कपडे होते, खिशात दिडकी सुद्धा नव्हती. पोटात 4 घास जाण्यासाठी भीक सुद्धा मागितली. या सोपांना इंदू भीक सुद्धा मागितली. आणि मग ठरवलं असं आपण लांबवर नाही जाऊ शकणार, म्हणून पुन्हा वाड्यावर जायचं ठरवलं. दिदूच्या मेहरबानीनं काही दिवस जगायचं. मला खात्री होती आगीची बातमी कळताच इंदू तू ताबडतोब निघून येशील. मी आले होते सोपान, मी आले होते, पण तू नव्हतास तिथे. चुकामुक झाली असेल आपली इंदू. कारण मी जेव्हा वाड्यावर परत आलो तेव्हा दिदू किंवा इष्ण्या कोणीच वाड्यावर नव्हती. मागच्या बाजूला फळकोट मारून बंद केलेली एक खिडकी होती, ती फोडून मी आत शिरलो. आणि तिथेच राहायला लागलो भूतासारखा. ते इष्ण्याला वाटलं मी खरंच भूत आहे. येडबी आहे ना तिच्या मायला. म्हणजे विष्णूनी बघितलंय तुला? बघितलं ना, पण ते येड्याला वाटतंय त्यानं भूतच बघितलं. मी मोका साधून त्याच्या पुस्तकातले पैसे चोरले, सरळ मुंबईची वाट धरली आणि इथं आलो. पण एवढ्या मोठ्या मुंबईत तुला शोधणार कशी? शेवटी कसं बस त्या बाळ्याचं घर शोधलं. माग तिथे त्याचा लेख मला घेऊन गेला होता. इंदू, इतके दिवस मी तुझी वाट पाहिली, पण तुझं काय पत्त्याच नाही. हाय खाल्ली होती मी, पण आज तू गावली. आता मला पटलंय आपलं काम झाल्याशिवाय देव मला उचलणार नाही. नाहीतर एवढे सगळे हाल सोसण्याची ताकद दिलीच नसती देहाला. आपल्या प्रवासाला सुरुवात झालीये सोपान. शास्त्री कुटुंबाचा पहिला बळी घेतलाय. कोण? निखिल. त्या बाळचा लेख. आपल्या सोडाच्या प्रवासाला सुरुवात झाली सोपान. सुरुवात 60 वर्षापूर्वीच झाली आहे. आता तो संपवायची वेळ आली आहे. शेवटचा शास्त्री संपेल तेव्हाच तो संपेल.